नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला पाहायची आहे मानवी पचन संस्था किंवा पचन संस्था, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, लक्षात ठेवा, कुठली पण संस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात पहिला पॉईंट जो आपल्या एक्झाममध्ये येतो तो म्हणजे काय, ही पचन संस्था शरीरामध्ये का बरं आहे. ओके, व्हॉट इज द फंक्शन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे बघा, सिस्टीम याचं आपल्या बॉडीमध्ये काय कार्य आहे, कार्य पचन. ओके, पचन संस्थेचं आपल्या बॉडीमध्ये काय कार्य आहे, काय फंक्शन आहे, हा सगळा पहिला प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतो. तर आपण एकदम बेसिकपासून प्रॉपरली इथे शिकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर बघा आपला टॉपिक आहे आजचा, बघा तो आहे मानवी पचन संस्था. ओके, बघा मानवी पचन संस्था. ओके, पचन संस्था प्रत्येक सजीवामध्ये पाहायला मिळते, पण आपल्याला मेनली फक्त मानवासाठी फोकस करायचा आहे. बघा मानवी पचन संस्था, इंग्लिशमध्ये बघा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जर म्हटलं उत्सर्जन संस्था तर काय कार्य आहे, उत्सर्जन. एक्सिटरी सिस्टीम, कार्य एक्सक्रिशन. ओके, त्याच्यानंतर बघा श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्य श्वसन. त्याचप्रमाणे पचन संस्थेचं आपल्या शरीरामध्ये कार्य काय असेल तर ते कार्य बघा पचनाचं कार्य, पचन. बघा मग आपण जर म्हटलं कार्य काय आहे, काय फंक्शन आहे मानवी पचन संस्थेचं, तर बघा त्याला आपण म्हणतो पचन, डायजेशन. बघा डायजेशन, पचन. मग याचा अर्थ पचन म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. ओके, काय असतं पचन. ठीक आहे, तर पहिले आपण समजून घेऊ पचन म्हणजे काय. ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या शरीरामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो भाग कुठला, तर तो आहे बघा पेशी. बघा पेशी हा आपल्या शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सेल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट ऑफ अवर बॉडी. पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे. ओके, म्हणजे बघा समजा जर पेशीला ऑक्सिजन पाहिजे असेल तर पेशीला आपण ऑक्सिजन देतो. कोण देतं, श्वसन संस्था देते. ठीक आहे, बघा पेशीपासून समजा आपण एक्झाम्पल युरिया बाहेर काढला, युरिया मग ही कुठली संस्था, ही उत्सर्जन संस्था आहे. पण मला सांगा, पेशीला ऊर्जा पाहिजे, अन्न लागेल. मग पेशीला आपल्याला आता अन्न द्यायचं, पेशीला आपल्याला अन्न किंवा फूड द्यायचं आहे. मग यासाठी आपल्याला लागेल पचन संस्था. लक्षात ठेवा. ओके, पण लक्षात ठेवा ही जी पेशी ही आपल्या शरीरामध्ये कशी आहे बघा, सगळ्यात बेसिक, सगळ्यात लहान आहे. ओके, लक्षात ठेवा, पेशीला जे अन्न पाहिजे त्याला आपण म्हणतो साधे अन्न. काय म्हणतो, साधे अन्न, सिंपल फूड. पेशीला जे अन्न लागेल, जे फूड लागेल ते आहे बघा सिंपल फूड. सगळ्यांना क्लिअर आहे. पण सिंपल फूड म्हणजे काय, सिंपल फूड म्हणजे असं फूड, सिंपल अन्न म्हणजे असं अन्न जे अन्न पेशी वापरू शकते. ओके, जे अन्न पेशी वापरू शकते. कळलं. ठीक आहे, मग आता मला सांगा, आपण जे अन्न खातो बघा, आपण कुठलं अन्न खातो, बघा आपण जे अन्न आपण खातो, आपण जे फूड खातो, तर बघा ते जे फूड आहे ते असतं कॉम्प्लेक्स फूड, जटिल अन्न. आपण जे फूड खातो बघा ते आहे कॉम्प्लेक्स फूड. लक्षात ठेवा, आपण जे अन्न खाणार ते आहे बघा जटिल अन्न, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉम्प्लेक्स फूड. आपण अन्न खाऊ बघा ते आहे कॉम्प्लेक्स फूड. पण पेशीला अन्न कुठलं लागतं, सिंपल फूड. आता होतं काय बघा, लक्षात होतं काय, मग आपण जे अन्न खातो ते असतं कॉम्प्लेक्स. मग सगळ्यात पहिले ते सिंपल केलं गेलं पाहिजे, साधं केलं पाहिजे, आणि नंतर ते जाईल आपल्या ब्लडमध्ये. ओके, आणि नंतर रक्तामार्फत हे साधं अन्न कुठं जाईल, पेशीपर्यंत जाईल. सगळ्यांना क्लिअर आहे. बघा मग जे अन्न पेशी वापरू शकते ते रक्तामार्फत पेशीपर्यंत पोहोचते. बरोबर, ते अन्न रक्तामार्फत पेशीपर्यंत पोहोचते. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता मला सांगा, मग आपण असे म्हणू शकतो का, मग साधं अन्न म्हणजे काय, साधं अन्न म्हणजे असं अन्न ज्याचं रक्तामध्ये शोषण होऊ शकते. बघा मग असं अन्न ज्या अन्नाचं रक्तात शोषण होते, रक्तामध्ये ज्या अन्नाचं शोषण होते त्या अन्नाला आपण म्हणतो सिंपल फूड. ओके, फूड विच इज ॲब्झॉर्ब्ड बाय ब्लड, याला म्हणतो आपण सिंपल फूड. बघा जर ब्लडने ॲब्झॉर्ब केलं तर सेल पण जाईल, मग याला म्हणतो सिंपल अन्न. सगळ्यांना क्लिअर आहे. बघा मग आता आपण जे अन्न खातो ते असतं कॉम्प्लेक्स,
आता आपल्याला बरंच असं वाटेल की आपण जे अन्न खातो जर सर ते अन्न आपण मिक्सरमध्ये टाकलं, बघा मिक्सरमध्ये अन्न टाकलं आपण, खूप बारीक केलं, एकदम पातळ केलं, आणि जर ते आपण आपल्या ब्लडमध्ये टाकलं तर काय होईल? लक्षात ठेवा, ते बारीक अन्न आहे, सिंपल अन्न नाही. जर असं असतं तर आपण काय केलं असतं, मार्केटमध्ये हॉटेल नसते, मार्केटमध्ये असतं आमच्या येथे राईस प्लेटचे इंजेक्शन लावून मिळेल. लक्षात ठेवा. मग आपल्याला अन्न फक्त बारीक नको आहे, सिंपल हवं आहे. सिंपल म्हणजे काय? लक्षात ठेवा, जरी आपण अन्न बारीक करून ब्लडमध्ये टाकलं तरी पण ते रक्तात ॲब्झॉर्ब होणार नाही, कारण ते सिंपल फूड नाही. लक्षात ठेवा, सिंपल फूड म्हणजे काय? जे रक्तात ॲब्झॉर्ब होईल, ज्याला पेशी वापरेल. मला सांगा, आपण जे अन्न खाल्लं ते जटिल अन्न आहे. मग आपलं पहिलं कार्य काय? आपलं पहिलं कार्य आहे ह्या खाल्लेल्या अन्नाला साध्या अन्नामध्ये रूपांतर केलं पाहिजे. ओके, याला सिंपल फूडमध्ये आपण कन्वर्ट केलं पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे? आणि हे काम करते आपली पचन संस्था. म्हणजे बघा, म्हणजे पचन म्हणजे काय? पचन म्हणजे जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नामध्ये करणे, याला म्हणतो आपण पचन. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, जर तुम्हाला कोणी विचारलं पचन म्हणजे काय, तर काय सांगाल? कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड बाय अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. किंवा साध्या भाषेमध्ये पचन म्हणजे काय? बघा, पचनाचा अर्थ होतो जटिल अन्नाचे रूपांतर. बघा, जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नात करणे, साध्या अन्नात होणे किंवा करणे. ओके, इंग्लिशमध्ये कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड. बघा, कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड. बघा, मग कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड, याला म्हणतो इनटू सिंपल फूड. कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इनटू सिंपल फूड. ओके, इज कॉल्ड ॲज डायजेशन. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके, नाही कळलं एकदा पुन्हा सांगतो. बघा, आपण रक्तामध्ये जर अन्न मिक्स करून पाठवलं, बारीक करून मिक्सरमध्ये, तर ते ॲब्झॉर्ब होणार नाही. मात्र सलाईन ग्लुकोज ॲब्झॉर्ब होतो. अच्छा, म्हणजे ग्लुकोज सिंपल फूड आहे, मात्र बाकीची गोष्ट सिंपल फूड नाही. ओके, मग आता बघा, तुम्ही ऐकलं होतं का? आपण लहानपणी शाळेमध्ये असताना नवनीत डायजेस्ट, बघा नवनीत आहे ना, नवनीतच्या गाईड होतं, नवनीत गाईड, नवनीतच्या डायजेस्ट गाईड. बरोबर, काय होतं मग हे नवनीतच्या डायजेस्ट आहे ना? नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो, असं आपण ऐकलं बऱ्यापैकी असं. हां, मग लक्षात ठेवा, हे जे डायजेस्ट आहे हे काय करायचं? याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये सोपे, ओके, सोप्या भाषेत सर्व प्रश्नोत्तर लिहिली होती. सर्व प्रश्न आणि उत्तरे हे आपल्याला पाहायला मिळत होती. नॉर्मल जे टेक्स्टबुक आहे त्यात फक्त प्रश्न होती. मग ते प्रश्न पहा, त्या धड्यामध्ये जा, तो शब्द बघा, ते लिहा. त्यापेक्षा डायरेक्ट म्हणजे सिंपल आहे, ते असतं डायजेस्ट. सेम गोष्ट बघा, आपण जे अन्न खातो ते अन्न जटिल अन्न आहे. मला सांगा, बघ, आपण कुठलं अन्न खातो? तर आपण खातो बघा बृहत पोषक घटक, आपण खातो बृहत पोषक द्रव्ये, आपण खातो मेजर न्यूट्रिएंट्स. सांगा बरं, कुठले मेजर न्यूट्रिएंट्स आपल्याला माहिती आहेत? तर मेजर न्यूट्रिएंट्स हे 3 आहेत. कुठले? कर्बोदके, प्रथिने आणि मेद. ओके, बघा, कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके, प्रथिने आणि मेद. इंग्लिशमध्ये कार्बोहायड्रेट्स, कार्ब, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि मेद म्हणजे फॅट्स. बघा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे जटिल अन्न आहे. पण जेव्हा आपण कार्ब खाल्ले, कार्बमध्ये असतं शुगर. लक्षात ठेवा, जेव्हा या कार्बपासनं सिंपल अन्न बनते, बघा कार्बचं सिंपल अन्न काय? बघा, तर कार्बचं सिंपल अन्न कुठलं आहे? तर त्याला आपण म्हणतो शुगर, शर्करा किंवा ग्लुकोज. बघा, शर्करा, शुगर, आणि सगळ्यात सिंपल शुगर कुठली? तर ते बघा ग्लुकोज. ओके, लक्षात ठेवा, मोनोसॅकराइड किंवा डायसॅकराइड हे 2 सिंपल शुगर आहेत. बघा, मग जेव्हा कार्बपासनं बनते शुगर, त्याला आपण म्हणतो पचन झालं, कर्बोदकांचं किंवा कार्बचं. सेम गोष्ट, ज्या प्रथिनापासनं बनतात अमिनो ॲसिड, याचा अर्थ झालं पचन. बघा, अमायनो ॲसिड्स. ओके, आणि जेव्हा मेदापासनं बनले मेदामले. काय बनले? मेदामले. फॅटी ॲसिड्स. ओके, मग लक्षात ठेवा, जेव्हा कार्बपासनं बनतात शुगर्स, प्रोटीनपासनं अमिनो ॲसिड्स, फॅटपासनं फॅटी ॲसिड, म्हणजे कॉम्प्लेक्सपासून सिंपल गोष्टी बनल्या, यालाच म्हणतो आपण पचन.
ओके, मग अशा प्रकारे बॉडीमध्ये कुठे पण होऊ द्या, याला म्हणतो पचन. पण जनरली कुठे होते, जनरली हे होते पचन संस्थेमध्ये. पचन संस्थेच्या अवयवामार्फत आपल्याला हे होताना पाहायला मिळते. ओके, मग अशा प्रकारे हे आहे बघा आपली पचनाची प्रक्रिया, पचन. मग तुम्हाला कोणी विचारलं पचन म्हणजे काय, तर पचन म्हणजे बघा जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नामध्ये करणे. कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड इज कॉल्ड एज डायजेशन. हे सगळं पाठ करून टाकायचं 5 वेळेला. ओके, बघा सगळ्यांना क्लिअर आहे. बघा खूप महत्त्वाचा असा हा पार्ट आहे. आता बघा, आता जो पुढला मुद्दा आहे पचनाच्या प्रक्रिया. उत्सर्जन संस्थेमध्ये आपण पाहतो उत्सर्जनाच्या प्रक्रिया. ओके, त्याचप्रमाणे आपण पचनामध्ये आपल्याला पाहायचे आहे पचनाच्या प्रक्रिया किंवा पचनाच्या पायऱ्या. ओके, बघा आता आपल्याला पाहायचं आहे पुढला मुद्दा बघा पचनाच्या पायऱ्या. स्टेप्स इन डायजेशन, स्टेप्स इन्व्हॉल्व इन डायजेशन. पचनाच्या कुठल्या पायऱ्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. पचनाच्या पायऱ्या बघा, डायरेक्ट क्रम पहिले क्रम पाठ करून टाकायचा, नंतर अर्थ लक्षात ठेवायचा. कारण परीक्षेमध्ये क्रम येतो. आपली परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. क्रम पाठ करा, परीक्षेमध्ये क्रम येतो. बघा काय क्रम आहे, सगळ्यात पहिला क्रम. सगळ्यात पहिले अंतर्ग्रहण. मराठीमध्ये बघा अंतर्ग्रहण, दुसरं पचन, अंतर्ग्रहण, पचन, तिसरं अधिशोषण, नंतर चौथं सात्मीकरण, आणि पाचवं बहिक्षेपण. बघा, अंतर्ग्रहण, पचन, अधिशोषण, सात्मीकरण, बहिक्षेपण. अंतर्ग्रहण, पचन, अधिशोषण, सात्मीकरण, बहिक्षेपण. अंतर्ग्रहण, पचन, अधिशोषण, सात्मीकरण, बहिक्षेपण. बघा, यांना आपण म्हणतो पचनाच्या पायऱ्या. इंग्लिशमध्ये एकदा पाठ करून घ्यायचं. इंग्लिशमध्ये ओके, इंग्लिशमध्ये पाठ करायचं. बघा इंग्लिशमध्ये आत घेणे म्हणजे आत घेणे. बघा आपण इंजेक्शन आत देतो, इंजेक्ट, याला म्हणतो इंजेक्शन. बघा हे आहे इंजेक्शन. पचन म्हणजे डायजेशन. अधिशोषण म्हणजे ॲब्झॉर्प्शन. लक्षात ठेवा, उत्सर्जन संस्थेमध्ये रिॲब्झॉर्प्शन आहे, इथे फक्त ॲब्झॉर्प्शन आहे. सात्मीकरण आपण म्हणतो बघा असिमिलेशन. ओके, असिमिलेशन. ठीक आहे, चला असिमिलेशन. आणि बहिक्षेपणाला आपण म्हणतो बघा इजेक्शन किंवा डेफिकेशन असंही म्हणतात. बघा अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे काय बघा, हे आहेत आपल्या पचनाच्या पायऱ्या, पचनाच्या स्टेप्स. ठीक आहे, चला बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट, याचा अर्थ काय होतो एकदा आपण अर्थ समजून घेऊयात. एकदा आपला अर्थ याचा समजला की नंतर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सिंपल जाताना पाहायला मिळतील. चला मग बघा सगळ्यात पहिला मुद्दा बघा काय असतं अंतर्ग्रहण. बघा याला म्हणतो आपण मुखावाटे अन्न ग्रहण करणे. बघा मुखाद्वारे अन्न ग्रहण करणे. ओके, म्हणजे इंग्लिशमध्ये बघा ओके, टेकिंग फूड व्हाया माउथ, टेकिंग फूड फ्रॉम माउथ. ओके, मुखावाटे अन्न ग्रहण करणे. ठीक आहे, म्हणजे मला सांगा आपण अन्न घेतलं ते कुठनं घ्यायचं, मुखावाटे, माउथ मार्फत अन्न खाल्लं, अंतग्रहण झालं. म्हणजे मला असं म्हणता येतं का अंतर्ग्रहण मुखामध्ये सुरू होते मुखामध्ये संपते. येस, बघा मग लक्षात ठेवा इंजेक्शन हे फूड हे माउथमध्ये स्टार्ट होते आणि माउथमध्येच एंड होते. लक्षात ठेवा. बघा मुखामध्ये इंजेक्शन सुरू होते आणि संपते कुठे तर माउथमध्ये, मुखामध्ये. लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला विचारलं मुखामध्ये कुठली प्रक्रिया होईल मेनली, तर ती आहे बघा सगळ्यात पहिली कुठली, तर ती आहे अंतर्ग्रहण. ठीक आहे. मग आता कधी कधी काय होतं बघा, कधी कधी एखाद्याला समजा ॲक्सिडेंट झाला असेल, इथून नळी टाकतात, मग हे एक अंतर्ग्रहण नाही. जनरली मुखावाटे याला म्हणतो अंतर्ग्रहण. टेकिंग फूड बाय माउथ इज कॉल्ड एज इंजेक्शन. ठीक आहे. नंतर बघा सेकंड आहे डायजेशन. आपण आत्ताच शिकलो डायजेशन. काय डायजेशन? बघा डायजेशनचा अर्थ होतो ओके कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड. ओके, जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नात होणे. जटिल अन्नाचे रूपांतर साध्या अन्नात होणे किंवा करणे याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये
कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड, बघा कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड, कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल फूड इज कॉल्ड ॲज डायजेशन. ओके, लक्षात ठेवा. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, बघा मग आपण अन्न खाल्लं, आपण खाल्ले कॉम्प्लेक्स फूड, त्याला सिम्पल करायचं आहे. आपण खातो कर्बोदके, प्रथिने, मेद यापासून बनवायचं आहे शर्करा, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले. जेव्हा हे बनतात त्या क्रियेला आपण म्हणतो पचन क्रिया. आता लक्षात ठेवा सगळ्यात मेन गोष्ट, पचनाचा मुख्य अवयव बघा, मुखामध्ये पण पचन सुरू होते. हे आपण नंतर बघू, पण लक्षात ठेवा मुखामध्ये पचन सुरू होते. ओके, ते जठरामध्ये पण होते. मग हे भरपूर सारे अवयव आहेत. फक्त मी तुम्हाला एक पॉईंट समजावून सांगतो सिंपल भाषेमध्ये. अवयव पाहण्याच्या सगळ्यात पहिला पॉईंट सांगतो बघा, पचनाचा जो मुख्य अवयव आहे तो अवयव बघा लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन. त्याच्यामधला पहिला भाग आद्यांत्र, डिओडेनम. ओके, बघा जो पचनाचा मुख्य अवयव आहे, बघा पचनाचा मुख्य अवयव, पचनाचा जो मुख्य अवयव आहे, ओके, तो आहे बघा लहान आतड्याचा पहिला भाग. लहान आतडे जे आहेत याचा पहिला भाग म्हणजे आद्यांत्र. ओके, लहान आतड्यामधला पहिला भाग म्हणजे आद्यांत्र. ओके, म्हणजे डिओडेनम. डिओडेनम डिओडेनम हा स्मॉल इंटेस्टाईनचा जो भाग आहे, हा भाग हा आहे पचनाचा मुख्य अवयव. फक्त एवढं लक्षात ठेवा बस, बाकी आपण नंतर बघू. बघा नंतर अधिशोषण. आता मला सांगा, आपण अन्न सिंपल केलं. अन्न सिंपल का केलं? कारण ते पेशीपर्यंत पोहोचवायचं आहे. पेशीपर्यंत अन्न कोण पोहोचवेल? रक्त. लक्षात ठेवा रक्तामध्ये साधे अन्न, बघा लक्षात ठेवा, मग साधे अन्न रक्तात शोषणे किंवा रक्तात येणे, रक्तात शोषणे याला म्हणतो अधिशोषण. हे किती रक्त. ओके, बघा ॲब्झॉर्प्शन ऑफ सिंपल फूड इंटू ब्लड याला आपण म्हणतो, बघा या प्रक्रियेला आपण म्हणतो अधिशोषण. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? मला सांगा मग पेशीनी साधे अन्न का वापरलं? कारण पेशीला ऊर्जा बनवायची आहे, बरोबर. बघा मग बघा रक्तामध्ये सिंपल फूड येतं, ते पूर्ण सेलपर्यंत पोहोचतं आणि सेल ते वापरतं. मग याला म्हणतो आपण सात्मीकरण. ठीक आहे, बघा मग काय सात्मीकरण? बघा रक्तामार्फत पेशीपर्यंत अन्न पोहोचणे. कोणतं अन्न? साधं अन्न पोहोचणे. ओके, व त्याचा पेशीने वापर करणे, त्याचा पेशीमार्फत वापर करणे. हा वापर कशासाठी होतो? मग हा वापर होतो ऊर्जा, ग्रोथ, वाढ यासाठी होऊ शकतो. बघा मग सिंपल भाषेमध्ये, ओके, बघा ट्रान्सफर ऑफ सिंपल फूड ओके टू सेल. ओके, व्हाया ब्लड मार्फत, म्हणजे व्हाया ब्लड. ओके, आणि देन यूज ऑफ सिंपल फूड बाय सेल. ओके, बाय सेल याला म्हणतो बघा आपण असिमिलेशन. सगळ्यांना क्लिअर? म्हणजे सिंपल भाषेमध्ये मला काय म्हणायचं आहे, अधिशोषण नंतर सात्मीकरण ही प्रक्रिया प्युअरली ब्लड मधली आहे, ही ब्लड संबंधी आहे. ही प्रक्रिया आपल्या रक्तामध्ये होईल. बघा ही प्रक्रिया आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये होईल. ही प्रक्रिया आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये होईल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. ही प्रक्रिया रक्तामध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये होईल. ओके, बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ही प्रक्रिया रक्तामध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये होईल. आणि फायनली बघा, आता फायनल जी प्रक्रिया शेवटची ती आहे बहिक्षेपण, इजेक्शन. आता मला सांगा, आपण अन्न खातो. बघा आपण जे अन्न खातो ते आपलं पचतं. बघा आपण अन्न खाल्लं, आपण जे फूड घेतलं. ओके, बघा आपण जे फूड खाल्लं त्यातलं काही अन्नाचं पचन होतं. बघा काही अन्न आपल्याला पचते. ओके, हे काही अन्न आपल्याला डायजेस्ट होते, बरोबर. ठीक आहे, काही अन्नाचं पचन होत नाही, काही अन्न आपल्याला पचत नाही, काही अन्नाचं डायजेशन आपल्याला होत नाही. ओके, पण कोणतं अन्न आपल्याला पचत नाही? तर आपल्याला माहित आहे सेल्युलोज युक्त अन्न, पालेभाज्या, फळांचा बाहेरचा भाग. ओके, हा आपल्याला पचत नाही. ओके, मग याला काय म्हणतोय? या फूडला म्हणतो आपण न पचलेले
ओके, याला म्हणतो बघा अनडायजेस्टेड फूड, याला आपण म्हणतो बघा अनडायजेस्टेड फूड. ठीक आहे. ओके, हे फूड झालं डायजेस्ट बघा. पण बघा काही काही जे फूड आहे, काही काही फूड जे आहे बघा ते आपल्याला पचतं, काही फूड आपल्याला पचते बघा. मग हे फूड आपल्याला पचतं. ओके, याचा आपण वापर करतो आणि जे यातलं उरलेलं एक्स्ट्रा ते आपण आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करतो. याचा आपण आपल्या बॉडीमध्ये साठा करू शकतो. ठीक आहे. सिंपल भाषेमध्ये बघा, ग्लुकोज वापरला, उरलेला ग्लुकोज आपण कन्वर्ट केला ग्लायकोजनमध्ये. ओके, पण काही अन्न आपल्याला पचते, काही अन्नाचं डायजेशन होते. ओके, मग याचा आपण वापर पण करतो, पण लक्षात ठेवा, पण जे एक्स्ट्रा अन्न आहे, एक्स्ट्रा मग लक्षात ठेवा, जेवढी गरज आहे तेवढा वापर करतो, जेवढी गरज आहे तेवढा आपण वापर करतो, तेवढंच अन्नाचं आपण करतो शोषण. ओके, आणि आता बघा हे जे एक्स्ट्रा अन्न उरलेलं हे पचलेलं आहे, पण त्याला आपण रक्तात शोषत नाही. ओके, कारण यांचा हे जे एक्स्ट्रा आहे यांचा साठा आपल्या शरीरामध्ये होऊ शकत नाही. एक्झाम्पल प्रोटीन्स, एक्स्ट्रा प्रोटीन्स जे आहेत ते बॉडीमध्ये साठत नाहीत, ते ब्रेक होऊन बाहेर पडतात. मग लक्षात ठेवा, मग या अन्नाला काय म्हणतो, हे पचलेलं आहे पण रक्तात शोषलेलं नाही, मग याला म्हणतो आपण पचलेले व न शोषलेले अन्न. ओके, बघा अशा प्रकारे जे शेवटी अन्न उरते ते असतं अनडायजेस्टेड अँड अनॲब्झॉर्ब्ड आणि अनॲब्झॉर्ब्ड फूड उरते. आणि लक्षात ठेवा, म्हणजे हे जे फूड आहे हे आपण बाहेर टाकतो, याच क्रियेला आपण म्हणतो बहिक्षेपण. मला सांगा, आपण कुठलं फूड बाहेर टाकतो? आपण न पचलेलं आणि न शोषलेलं फूड बाहेर टाकतो पचन संस्थेमार्फत, आणि यालाच म्हणतो बघा आपण बहिक्षेपण. याच क्रियेला आपण म्हणतो बहिक्षेपणाची प्रक्रिया. ओके, इजेक्शन. मग मला सांगा काय असतं बहिक्षेपण? तर बघा सिंपल, न पचलेले व न शोषलेले अन्न शरीराच्या किंवा पचन संस्थेच्या बाहेर टाकणे या प्रक्रियेला आपण म्हणतो बहिक्षेपण. बघा महत्त्वाचा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा असा पार्ट लक्षात ठेवा. ओके, इंग्लिशमध्ये बघा रिमूव्हल ऑफ, याला म्हणतो रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड अँड अनॲब्झॉर्ब्ड फूड, याला आपण म्हणतो बहिक्षेपण. ओके, बघा अशा प्रकारे ह्या आपल्या पचनाच्या पायऱ्या आहेत, ह्या पचनाच्या आपल्या स्टेप्स असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बघा ह्या आपल्या पचनाच्या स्टेप्स आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. बघा अशा प्रकारे बघा हे आहेत आपले पचन संस्थेच्या स्टेप्स इन डायजेशन. ठीक आहे, चला आता बघा, आता आपल्याला काय पाहायचं आहे, आता आपल्याला पाहायचं आहे पुढला भाग जो खूप जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पचन संस्थेमध्ये कुठले कुठले अवयव आहेत. ठीक आहे, बघा मग आता आपण बघू पचन संस्थाचे अवयव. बघा लक्षात ठेवा, पचन संस्थेचे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, पचन संस्थेचे आपण दोन भाग करतो. बघा जी आपली पचन संस्था हिला आपण, जी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ओके, हिला आपण दोन भागात डिवाइड करतो. बघा पचन संस्थेला आपण दोन भागात डिवाइड करतो. कोणत्या बघा सगळ्यात पहिले जो पहिला भाग आहे याला म्हणतो बघा आपण अन्ननलिका. काय म्हणतो? अन्ननलिका. ओके, जो दुसरा भाग आहे बघा त्याला म्हणतो आपण पचनग्रंथी. काय म्हणतो बघा? पचनग्रंथी. बघा हे दोन भाग लक्षात ठेवा. पचन संस्थेला आपण दोन भागात डिवाइड करतो. अन्ननलिका म्हणजे काय बघा? अन्ननलिका म्हणजे बघा एलिमेंटरी कनाल. अन्ननलिका म्हणजे एलिमेंटरी कनाल. बघा याला म्हणतो बघा आपण एलिमेंटरी कनाल. ओके, आणि पचन ग्रंथीला आपण म्हणतो बघा डायजेस्टिव्ह ग्लँड्स. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डायजेस्टिव्ह ग्लँड्स असं म्हणणं लक्षात ठेवा. डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, आता बघा हे दोन भाग आपण का केले हे आपल्याला पाहायचं आहे. बघा हे दोन भाग आपण यासाठी केले. लक्षात ठेवा ही जी अन्ननलिका आपण जर बघितलीची लांबी
तर बघा हिची लांबी जी आहे बघा ही आपल्याला साधारणतः पाहायला मिळते 32 फूट. 32 फूट म्हणा किंवा 950 सेंटीमीटर म्हणा किंवा 9.5 मीटर. मग अशी यांची आपल्याला लांबी पाहायला मिळते. ओके. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे दोन भाग आपण का करतो बघा. अन्ननलिका हा असा भाग आहे पचन संस्थेचा ज्या भागाच्या कॉन्टॅक्टमध्ये फूड किंवा अन्न हे अन्न प्रत्यक्षरित्या असते. अन्न प्रत्यक्षरित्या संपर्कात असते, संपर्कात या भागाच्या. ओके. फूड या भागाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असते फूड. ओके. म्हणजे काय असतं डायरेक्ट कॉन्टॅक्ट? बघा डायरेक्ट कॉन्टॅक्टचा अर्थ होतो की टच होणे. टच म्हणजे बघा आता आपण शिकतोय ऑनलाईन, आपण डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहोत का नाही? आपण इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहोत. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय? ऑफलाईन बॅच. कोणी मला विचारलं मी प्रश्न सांगू शकतो. ओके. त्याला मी नोट देऊ शकतो, त्याच्या पाठीवर थाप देऊ शकतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मग मला सांगा, आपण अन्न खातो, जिभेवर येतं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट. मग अन्न खूप तिखट लागलं, खूप अन्न तिखट झालं आहे, फूड तिखट आहे, स्पायसी, तिखट लागतं, पोट दुखतं, तिखट लागतं. बघा नेक्स्ट डेला पण कळतं अन्न तिखट होतं. म्हणजे आपण सकाळी वॉशरूमला जातो तरी पण तिखट लागतं, त्या केसमध्ये वाटतं. म्हणजे याचा अर्थ ही जी पूर्ण एक नळी आहे बघा, मुखापासून एक खालच्या गुदद्वारापर्यंत, माउथ टू ॲनस, या पूर्ण भागाला अन्न टच करतं. बघा मग याचा अर्थ होतो अन्न काय? अन्न टच होणे. अन्नाचा स्पर्श असतो, स्पर्श. अन्नाचा टच ज्या भागाशी होतो, अन्नाचा स्पर्श ज्या भागाशी होतो, स्पर्श. ओके. त्या भागाला म्हणतो आपण अन्ननलिका. लक्षात ठेवायच्या पचनग्रंथी आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अन्न किंवा फूड हे डायरेक्ट नसते. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अन्न अप्रत्यक्षपणे असते किंवा अप्रत्यक्षरित्या असते. ओके. बघा अन्न फूड हे इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असते. ओके. अप्रत्यक्ष संपर्कात आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ यांचा संपर्क होत नाही. ओके. कळलं सगळ्यांना? याचा अर्थ याच्यासोबत अन्नाचा स्पर्श होत नाही. स्पर्श होत नाही. लक्षात ठेवा. स्पर्श किंवा टच होत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मराठीमध्ये बऱ्यापैकी इंग्लिश शब्दच मी 11-12ला शिकवणारा व्यक्ती आहे. ओके. MPSला पण शिकवतो 7 वर्षापासून. तर मेनली दोन्ही लँग्वेजवर आपली माझी कमांड आहे. फक्त लिहिताना लक्षात ठेवा थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, तेव्हा चेक करायचं. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? म्हणजे बघा एक्झाम्पल बघा, आपल्या मुखामध्ये लाळ सलायवा, पण जी लाळ ग्रंथी सलायवरी ग्लँड ती इथं कानाजवळ असते. मग आपण अन्न खातो, असं होते का? अन्न खाऊन असं जाते का? इकडे येऊन जाते का? नाही. मग अन्न इथेच आहे पण लाळ इकडनं इकडे येते. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. मग अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे आपल्याला हे दोन भाग पाहायला मिळतात पचन संस्थेमध्ये. ओके. मग आता बघा, आता आपल्याला पाहायचा आहे अन्ननलिका भाग. हा भाग म्हणजे यालाच म्हणतो आपण पचनाचे अवयव. अन्ननलिका आहे बघा, अन्ननलिका हेच आहे आपल्या पचनाचे अवयव. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. चला मग आपण बघू अन्ननलिका. बघा मग आपल्याला बघायची आहे बघा आपली अन्ननलिका. आपल्या अन्ननलिकेमध्ये कोणते कोणते अवयव आहेत ते आपल्याला बघायचे आहे. बघा आपली अन्ननलिका. आपल्या अन्ननलिकेमध्ये कोणते कोणते अवयव आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. एलिमेंटरी कनाल, याच्यामध्ये कुठले कुठले अवयव आहेत हे आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे यालाच आपण काय म्हणू? पचनाचे अवयव. हेच आपले पचनाचे अवयव. हेच आपले पचनाचे अवयव आहेत. लक्षात ठेवा, हेच आपले पचनाचे अवयव आहेत. यांनाच आपण म्हणतो बघा, यांनाच आपण म्हणतो ओके ऑर्गन्स ऑफ डायजेशन. ऑर्गन्स ऑफ डायजेशन. ओके. बघा जे सांगतो ते डायरेक्ट पाठ करा. ओके. पहिले पाठ करून घेऊ, पहिले समजून घेऊ, नंतर डायग्राम काढू. एकदम सोपं जाईल तुम्हाला समजायला. ठीक आहे. चला बघा. मग बघा सगळ्यात पहिलाचा अवयव बघा, त्याला म्हणतो आपण मुख. बघा मुख, पहिला अवयव मुख. बघा पहिला अवयव काय? बघा मुख. दुसरा घसा. बघा मुख, घसा, नंतर ग्रासिका. मुख, घसा, ग्रासिका, नंतर जठर, नंतर लहान आतडे, नंतर मोठे आतडे, आणि शेवटचं बघा गुदद्वार. सगळ्यांनी हा क्रम तोंड पाठ करून ठेवा. बघा
मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार. बघा मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. ओके, मुख, घसा, मुख, घसा. आता बघा मला काय म्हणायचं तुम्हाला, हा क्रम समजतो सगळं पण वेळेवर आठवला पाहिजे, म्हणून बिन पाहून क्रम पाठ झाला पाहिजे. बघा मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार. मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, गुदद्वार. बघा हा क्रम लक्षात ठेवा. हा क्रम खूप जास्त महत्त्वाचा क्रम आहे. ओके, लक्षात ठेवा हा क्रम. बघा मुख म्हणजे काय, बघा मुख म्हणजे माउथ, मुख म्हणजे माउथ. घसा म्हणजे बघा, घसा म्हणजे फॅरिंग्स, घसा म्हणजे फॅरिंग्स. ग्रासिका म्हणजे बघा इसोफॅगस, 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 इसोफॅगस. जठरला आपण म्हणतो स्टमक, बघा स्पेलिंग आहे स्टोमॅच पण म्हणताना स्टमक म्हणतात. लहान आतड्यांना आपण म्हणतो बघा स्मॉल इंटेस्टाईन, यांना म्हणतो बघा आपण स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. काय म्हणतो, स्मॉल इंटेस्टाईन. मोठ्या आतड्यांना म्हणतो बघा आपण लार्ज इंटेस्टाईन. काय म्हणतो, लार्ज इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. ओके, आणि गुदद्वाराला म्हणतो बघा आपण ॲनस, ॲनस. ठीक आहे. बघा मग आपण जर इंग्लिशमध्ये क्रम पाठ केला तर काय क्रम आहे बघा, माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस. हा क्रम पाठ करा 5 वेळेला व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. आता बघा काही काही बुकमध्ये या मुखालाच म्हणतो मुखगुहा. काय म्हणतात, या मुखाला म्हणतो बघा आपण मुखगुहा. काय म्हणतात, मुखगुहा, बकल कॅव्हिटी. ठीक आहे, काही फरक पडत नाही, दोन्ही एकच आहे. मुखगुहा म्हणतात, मुखगुहा. बघा याला म्हणतो मुखगुहा, बकल कॅव्हिटी. याला बकल कॅव्हिटी म्हणतात. का बरं असं म्हणतात, कारण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दात आणि जीभ. बघा मुखामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, बघा मुखामध्ये आपल्याला दात पाहायला मिळतात, दात आणि जीभ पण पाहायला मिळते. ओके, टीथ अँड टंग ह्या 2 गोष्टी आपल्याला मुखामध्ये पाहायला मिळतात. टंग म्हणून बघा मुखगुहा शब्द वापरतात, पण आपण शब्द वापरू मुखश. ओके, चला मुखगुहेमध्ये 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, घसा. आता बघा आता हे आपण पाठ केलं, पण लक्षात ठेवा आपल्याला या लहान आतड्यांचे भाग पाहायचे आहेत. बघा लहान आतड्यांचे 3 भाग असतात आणि मोठ्या आतड्यांचे पण 3 भाग असतात, हे आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा मग सगळ्यात पहिले आपण बघू लहान आतड्यांचे 3 भाग. बघा लहान आतडे, लहान आतड्यांचे आपल्याला 3 भाग पाहायला मिळतात. बघा सगळ्यात पहिला भाग आद्यांत्र, आद्यांत्र. दुसरा भाग मध्यांत्र, मध्यांत्र. आणि तिसरा भाग बघा शेषांत्र, शेषांत्र. बघा आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र. पाठ करा, आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र, आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र. इंग्लिशमध्ये डिओडेनम. बघा डिओडेनम, डिओडेनम. दुसरा भाग बघा जेजुनम आणि तिसरा भाग आहे बघा तो आहे इलियम, इलियम. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, डिओडेनम, जेजुनम, इलियम. आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र. डिओडेनम, जेजुनम, इलियम. आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र हे 3 भाग लहान आतड्यांचे आहेत. लक्षात ठेवा. मी तुला ट्रिक सांगतो. ट्रिक बघ, ट्रिक काय आहे, ट्रिक. मग ट्रिक कशी आहे बघा, ट्रिक बघा, ट्रिक कशी आहे बघा. आपली लहान बहीण आहे, लहान बहीण. लहान बहिणीचा नवरा म्हणजे लहान जावई. लहान जावई, जावईला आपण काय म्हणतो, दाजी, दाजी म्हणतो, भाऊजी म्हणतो. भरपूर शब्द वापरतात, भाऊजी पण म्हणतात. ओके, आमच्या विदर्भामध्ये तसं बरं म्हणतात की पिंटीच्या घरचा पाहुणा आला, असे शब्द भरपूर शब्द आहेत. पण आपण बघू शब्द दाजी. बघा लहान दाजी, लहान दाजी. बघा मग दाजी म्हणजे काय बघा, दाजी, DAJI, DAJI, दाजी. बघा मग यातला दाजी आपण जरा थोडं लॉंग लिहिलं, प्रॉपर लिहिलं, बघा हे काय दाजी. बघा दाजी, DAJI आहे दाजी. मग दा वरनं डिओडेनम, जे वरनं जेजुनम, आय वरनं इलियम. तुम्हाला क्रम येऊ शकतो, फक्त क्रम लावा, वरून खाली, खालून वर. बघा सगळ्यांना क्लिअर आहे. डिओडेनम, जेजुनम, इलियम हे बघा लहान आतड्यांचे 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. बघा खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हा आपल्याला असलेला पाहायला मिळतो. कशाचा, तर हा बघा आपल्या लहान आतड्यांचा. ठीक आहे. नंतर बघा आपले मोठे आतडे. नंतर बघा आपले मोठे आतडे. नंतर आहे आपले मोठे आतडे. आता हे जे मोठे आतडे आहे, या मोठ्या आतड्यांचे पण 3 भाग पडतात. मोठ्या आतड्यांचे पण आपल्याला 3 भाग पडताना पाहायला मिळतात. बघा सगळ्यात पहिला भाग त्याला म्हणतो बघा आपण सेकम, सेकम, सेकम. ओके, सेकम. दुसरा भाग कोलॉन, कोलॉन. आणि तिसरा भाग रेक्टम.
या रेक्टमला आपण म्हणतो मलाशय, मलाशय. ठीक आहे, तर लक्षात ठेवा इंग्लिशच पाठ करा, मराठी पाठ करू नका. मराठीमध्ये थोडंसं वेगळं आहे बघा. सेकमला म्हणतो उंडूक, कोलनला कोलन म्हणतात आणि रेक्टमला म्हणतो मलाशय. पण आपण तिन्ही शब्द इंग्लिश लक्षात ठेवू. सेकम कोलॉन रेक्टम, सेकम कोलॉन रेक्टम, सेकम कोलॉन रेक्टम. ओके, या रेक्टमलाच काय नाव मराठीमध्ये मलाशय, मलाशय. या ठिकाणी मल असते आपलं, मलाशय. ठीक आहे, चला सेकम कोलॉन रेक्टम. ओके, बघा कुठले भाग आहेत, सेकम कोलॉन रेक्टम, सेकम कोलॉन रेक्टम. बघा सेकम, सेकम कोलॉन रेक्टम, सेकम कोलॉन रेक्टम. ओके, सेकम कोलॉन रेक्टम. ठीक आहे, आता हे 3 भाग आहेत बघा मोठ्या हातांचे. यामध्ये बघा, यामध्ये हा जो कोलन आहे, कोलन, या कोलनचे पण 4 भाग आहेत. हा जो कोलन आहे, कोलन, या कोलनचे 4 भाग आहेत. 4 कोलनचे आपल्याला 4 भाग पाहायला मिळतात. पहा कोणते कोणते बघा. चढता कोलन, चढता कोलन, आडवा कोलन, उतरता कोलन आणि सिगमॉइड कोलन. ओके, इंग्लिशमध्ये असेंडिंग कोलन, असेंडिंग कोलन. दुसरा ट्रान्सवर्स कोलन, ट्रान्सवर्स कोलन. तिसरा डिसेंडिंग कोलन, डिसेंडिंग कोलन. आणि नेक्स्ट आहे बघा सिग्मॉइड कोलन. ठीक आहे, बघा मग कोलनचे 4 भाग आहेत बघा. असं बघ, सिंपल बघा, इकडे बघा. चढता, आडवा, उतरता, सिग्मॉइड. ओके, असेंडिंग, ट्रान्सवर्स, डिसेंडिंग, सिग्मॉइड. सिंपल बघा, बघा असा बघा, बघा बघा. हा चढता कोलन, हा आडवा कोलन, हा उतरता आणि हा असतो बघा एक सिग्मॉइड कोलन. आपण ते नंतर डायग्राम मध्ये बघू. सध्या फक्त पहिला आपला भाग पाहून घ्यायचे. भाग एकदा भाग समजले की मग सगळं सोपं आहे. ओके, बघा अशा प्रकारे बघा हे आपल्या पचन संस्थेचे भाग आणि शेवटचं बघा आपलं गुदद्वार. ठीक आहे, बघा खूप महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा. ओके, चला आता बघा. आता जर आपण हे पाठ केलं, क्रमाने पाठ केलं तर काय यायला पाहिजे बघा. बघा मग मुख, घसा, ग्रासिका, जठर, लहान हातांचं पहिले मग आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र, नंतर मोठ्याचा सेकम, नंतर कोलन. कोलनमध्ये पहिला असेंडिंग, चढता कोलन, आडवा कोलन, उतरता कोलन, सिग्मॉइड कोलन, नंतर रेक्टम आणि नंतर ॲनस. बघा असा क्रम लागेल. ओके, बघा इंग्लिशमध्ये माउथ, फॅरिंग्स. बघा फॅरिंग्स, फॅरिंगचं स्पेलिंग लक्षात ठेवा. फॅरिंग्स, फॅरिंग्स, फॅरिंग्स. बघा माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, म्हटलं स्मॉल इंटेस्टाइन. नंतर बघ इथे डिओडेनम, जेजुनम, इलियम, नंतर मोठ्या हातामधले इथे लार्ज इंटेस्टाइनमध्ये सेकम कोलन रेक्टम, नंतर ॲनस. बघा हा क्रम लक्षात ठेवा. कोणाला काय जोडलाय म्हणजे बघा मग सिंपल भाषेमध्ये लक्ष बघा. बघा इथे सिंपल भाषेमध्ये जठर आणि लहान आतळे यांचा जोडबिंदू कुठला, तर तो आहे बघा डिओडेनम. ठीक आहे, लहान आतळे, मोठे आतळे कोणी जोडले आहेत बघा, तर मोठे आतळे जोडले आहेत बघा, ते म्हणजे सेकम आणि शेषान, इलियमने. मग इलियम नंतर काय असेल, सेकम असेल. ओके, बघा मग अशा प्रकारे मला हा पाठ समजला पाहिजे. बघा मग हे जे आहे बघा, हे आहेत आपले पचन संस्थेमधले महत्त्वाचे भाग, महत्त्वाचे पार्ट. ठीक आहे, ओके. बघा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, खूप महत्त्वाचा पार्ट, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, आता बघा ही जी ग्रासिका आहे, ग्रासिका, या ग्रासिकेला आपण म्हणतो बघा फूड पाईप. याला म्हणतो फूड पाईप. याला अन्न नलिका म्हणत नाही. ओके, हा असतो फूड पाईप. ठीक आहे, मग अशा प्रकारे हे जे आपण पाहिलं हे झाले बघा आपले पचनाचे वेगवेगळे अवयव. ओके, डायग्राममध्ये आपण दाखवू. ओके, पण मला सांगा हे पचनाचे अवयव आहेत, मात्र नेमकं काय आहे, तर ही फक्त आहे बघा आपली अन्ननलिका. ही आहे फक्त आपली अन्ननलिका, बाकी काहीही नाही. ही आपली अन्ननलिका आहे. आता उरला काय भाग, तर आपला आता भाग उरला तो म्हणजे पचनग्रंथी. ओके, आता जो भाग उरला तो भाग उरलाय बघा आपला पचनग्रंथी. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा भाग आहे पचनग्रंथी. ओके, पचनग्रंथी. तर मग हा एकदा पाठ संपला की आता आपण बघूया पचनग्रंथी. पण त्याच्या आधी बघा, त्याच्या आधी हे जे जठर आहे, जठराचे पण 3 भाग असतात.
जठराचे पण 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. मग ते आपण पाहूयात बघा. जठराचे 3 भाग बघा, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जठराचे पण आपल्याला 3 भाग पाहायला मिळतात, ते पण या ठिकाणी आपण शिकून घेऊयात बघा. या ठिकाणी ओके बघा, चढता कोलॉन, आडवा कोलॉन, उतरता कोलॉन आणि हा आडवा सिग्मोइड कोलॉन. ठीक आहे. आता बघा, जठराचे 3 भाग, स्टमकचे 3 भाग बघा. जठर किंवा स्टमक, बघा बघा आपलं जे स्टमक आहे, स्टमकचा बघा एक भाग वर असतो, एक भाग मध्य भाग असतो आणि एक भाग असतो बघा खाली, खालचा भाग असतो खाली. ओके, अप्पर, मिडल आणि लोअर पार्ट. ठीक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगतो. एवढी ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला कधीही कुठली अडचण येणार नाही. बघा काय ट्रिक आहे, तुम्हाला माहिती आहे का, आपण घरी असतो, वर काय असतो डोक्यावर आपल्या, फॅन असतो डोक्यावर. बघा वर काय असतो डोक्यावर आपल्या, फॅन असतो. फॅन आहे का, फॅन आहे, फॅन असतो, फॅन. ओके. आपल्या मध्ये काय, बॉडीमध्ये हार्ट बघा, मध्ये आपलं हृदय आहे, बरोबर. हृदयाचा अभ्यास म्हणजे काय बघा, कार्डिओलॉजी. ओके, कार्डियाक, बरोबर. हां. आणि खाली काय बघा, खाली आपली गुदवार असते, त्या ठिकाणी आपला रोग होतो बघा, मूळव्याध. म्हणजे मूळव्याध, पाईल्स खाली होतो, कारण खाली पचनसंस्था आहे आपली, गुदवार आहे बघा. मग खाली होतो रोग पाईल्स बघा. असे सिंपल ट्रिक आहे, लक्षात ठेवा. पाईल्स बघा. मग बघा, वर असतो फॅन, म्हणून जठराचा वरचा भाग बघा, त्याला म्हणतो बघा आपण फंडस. काय म्हणतो, फंडस. मध्ये असतं हार्ट, मग मधला भाग आहे बघा हृदयावरनं, मध्ये हृदय, हृदय म्हणजे कार्डियाक. ओके. आणि खाली होतो पाईल्स, मग त्या भागाला म्हणतो बघा आपण पायलोरिक. मग मला सांगा, जठराचे किती भाग आहेत, तर 3 भाग आहेत. फंडस, कार्डियाक, पायलोरिक. ओके. बघा, जठराचे भाग आहेत. अशा प्रकारे पचन संस्थेमध्ये तुम्हाला मी सगळे पॉईंट शिकवले. हे सगळे पॉईंट आपल्या 11-12चे आपल्याला असले पाहायला मिळतात. ओके. हे सगळे पॉईंट्स आपल्याला आपल्या 11-12चे असले पाहायला मिळतात. बघा, खूप महत्त्वाचा भाग, लक्षात ठेवा, कधीही तुम्ही विसरणार नाही. ओके. 7 वर्षापासून शिकवतो आहे मी. ओके. एकदा माझ्याकडून शिकला की त्याला कधीच अडचण येत नाही. ओके. ठीक आहे. बघा, आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र, प्रॉपर सगळे पॉईंट लक्षात ठेवायचे. ओके. लिहून घ्यायचं. मी तर म्हणतो थोडा वेळ जाईल, पण लिहून घ्या, तुम्ही कधी विसरणार नाही. नोट्स पण आहेत, तुम्हाला हे पण गोष्ट देईल. ठीक आहे. चला, आय होप सगळ्यांना कळलं असेल. बघा, आता जो पुढचा भाग आहे, तर तो बघा, तो भाग आपल्याला पाहायचा आहे. त्या भागाला आपण म्हणतो बघा आता पचनग्रंथी.